Good afternoon, student. This is your teacher Shraddha. Properties of natural resources. Today we will see the soil and properties of soil. मृदा आणि मृदेचे गुणधर्म आज आपण पाहणार आहोत. If you wanted to plant a small plant, what you have to do? What type of a material do you require? You require the pot, the soil, water, and the small plant. These properties we require to plant a small plant. आपल्याला एखादं झाड लावायचं असेल तर माती आणि पाणी हे आणि एका पॉट हे खूप आवश्यक आहे. का? कारण की मातीशिवाय ते जे रोप आपण लावणार ते मोठं होऊ शकत नाही. व्हॉट आर द इंग्रेडियंट ऑफ सॉइल? म्हणजेच मृदेतील विविध घटक कोणते? लेट्स डिस्कस. आता आपण डिस्कस करूया. फूड चेन सगळ्यांना माहितीच आहे. डिअर म्हणजे हरण प्लांट खातात, वाघ हरणाला खातात, ही फूड चेन आहे. त्याचप्रमाणे ॲल्गी इटन बाय द स्मॉल फिश, फिशेस इटन बाय द बर्ड्स अँड द ह्युमन. ॲल्गी इटन बाय द स्मॉल फिश इटन बाय द बिग फिश अँड बिग फिश इटन बाय द crocodile. Plant eaten by the humans. Algae and water hyacinths not required the sand or a soil for growth. Compound of a soil. Soil compound कशाने आहे? कुठल्या लेअरने मृदा तयार होते? तर there are so many layers. Organic, inorganic matter, gas, water and mineral. सॉइल कशी फॉर्म होते? ते इट रिक्वायर्ड विंड, रेन, हीट ह्याचा रॉक्स म्हणजे दगडांवर परिणाम होऊन सॉइल तयार होते. ग्रोथसाठी सॉइलची गरज आहे. ग्रोथ अशा पद्धतीने होते. कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. म्हणजेच रंग हा मृदेचा एक महत्वाचा गुणधर्म आहे. The soil gets its color as a result of a several process. The color of a soil near the land surface is darker than the color of the lower layer. Soil may be different color such as a black, red, copper, yellow and gray. The color of a soil are useful for the classification. म्हणजे मृदेचे रंग जमिनीचे वर्गीकरण करण्यासाठी उपयोगी पडतात. Beside they are indirectly useful in indicating several properties of land. म्हणजे जमिनीचे अनेक गुणधर्म दाखवण्यात अप्रत्यक्षपणे ते उपयुक्त ठरतात. In this way, the properties of the soil, such as the fertility, drainage of the water, capacity to hold the water, become clear from its color. म्हणजेच सुपीकता, पाण्याचा निचरा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता याबद्दल त्या रंगावरून आपल्याला स्पष्टता येते. The color of a soil depends upon the texture and its organic ingredient as well as the chemical ingredient like iron and lime. म्हणजेच मृदेचा रंग तिच्या पोतावर, जैविक घटकांवर तसेच लोह, चुना अशा रासायनिक घटकांवर देखील अवलंबून असतो. Now we will talk about the soil structure म्हणजे मृदेचा पोत. Soil contains the particles of a different size. The texture of the soil is determined the proportion of a particle of a various size in it. Following are the types of the soil on a basis of a texture. There are 3 types of a soil: sandy, silt and a clay soil. म्हणजेच रेताड मृदा, पोयटा मृदा आणि चिकण माती. आता सिल्ट मृदा जी असते ती अशी मृदा असते ज्याच्यामध्ये मृदेमध्ये खडकांचे प्रमाण, छोट्या छोट्या खडकयुक्त माती असते, रेताळ असते ती माती. आणि चिकण मातीचा उपयोग कशासाठी करतात? तर पॉट वगैरे बनवण्यासाठी. ह्यांच्यामध्ये न्यूट्रिएंट किती असतात? तर सँडी सॉइल हॅज लेस फर्टाईल मेड अप ऑफ सिलिकॉन डायऑक्साईड. म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड या खनिजाने बनलेली असते. ती पाण्यात न विरघळत असल्याने या मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता
खूपच कमी असते, म्हणून ती लेस फर्टाईल आहे. Soil. The particles of silt soil are the medium size. पोयटा मृदातील कणांचा आकार मध्यम आकाराचा असतो. ती जमिनीची मशागत करण्यासाठी सोपी नसते, परंतु चिकण मातीच्या जमिनीप्रमाणे मशागत करण्यास जडही जात नाही. इट्स अ सँडी सॉइल. However, it is much more flowable than clay soil. The soil contains a large proportion of organic material. Organic material खूप मोठ्या प्रमाणात असतात. Its capacity to supply nutrient is much greater. Silt soil is also called sedimentary soil. गाळाची मृदा असेही त्याला म्हणतात. Clay soil has a proportion of a small particles. Maximum proportion of small particles. The particles of clay feel smooth to touch. Clay soil has a high water holding capacity. त्याची हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, स्मूथ टच आहे आणि स्मॉल पार्टिकल्सनी ही बनलेली आहे. इम्पॉर्टन्स ऑफ द सॉइल स्ट्रक्चर. द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड अपॉन द सॉइल स्ट्रक्चर. म्हणजेच मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपीकता अवलंबून असते आणि चांगल्या मृदेमुळेच आपल्याला पुढील प्रमाणे फायदे होतात. एक, रूट गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. आणि सेकंड वन, द वॉटर ड्रेनेज इज गुड, देअरफॉर द रूट ऑफ अ प्लांट ग्रोज वेल. पाण्याच्या निचऱ्यामुळे वनस्पतींची मुळे योग्य रीतीने वाढतात किंवा त्यांची मुळांची योग्य रीतीने वाढ होते. प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. फर्स्ट वन इज अ फर्टिलिटी, ड्रेनेज ऑफ वॉटर, कॅपॅसिटी टू होल्ड द वॉटर. साऊ जमीन, पाण्याचा निचरा होणे आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता, हे काय आहे, मृदेचे गुणधर्म आहेत. Uses of soil. Help in a plant conservation. Provide support and a nutrient to plant. सपोर्ट देणे आणि न्यूट्रिएंट देणे प्लांटला, ह्याचं काम कोण करतं? सॉइल. हे युजेस आहेत. सतत एकच पीक घेतल्याने काय होते? जमिनीची फर्टिलिटी पॉवर कमी होते, उपजाऊपणा कमी होतो. त्यामुळे रोटेशन ऑफ क्रॉप इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक वर्षी नवीन क्रॉप घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्याने फर्टिलिटी व्यवस्थित राहते. सॉइलमुळे काय? सॉइल प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन अ अर्थ. आता मला सांगा, कॅन यू थिंक व्हॉट मटेरियल इज यूज फॉर मेकिंग द पॉट? एओलियन म्हणजेच चिनी मातीच्या मातीचा उपयोग पॉट बनवण्यासाठी, लॅम्प बनवण्यासाठी केला जातो. का केला जातो? कारण की ती प्लॅस्टिसिटी आहे. टाईल्स वगैरे बनवण्यासाठी आपण कुठल्या मातीचा वापर करतो? ह्या चिनी मातीचाच वापर करतो. गणपती आयडल बनवण्यासाठी आपण शाडू मातीचा वापर करतो. त्याचप्रमाणे काही गणपती हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसने बनतात, ते जे पाण्यात विरघळत नाहीत. इट इज व्हेरी हार्मफुल. सॉइल टेस्टिंग मीन्स मृदेचे परीक्षण. सायंटिफिक अनालिसिस ऑफ सॉइल कॅन बी डन इन ऑर्डर टू डिटरमाइन द प्रॉपर्टीज ऑफ सॉइल सच एज द फर्टिलिटी, न्यूट्रिएंट लेवल एक्सेट्रा. म्हणजेच मृदेचे जे अनालिसिस केलं गेलं सॉइलचं, ते कशावर केलं गेलं? प्रॉपर्टीज ऑफ अ सॉइल सच एज अ फर्टिलिटी, तिची उपजाऊ क्षमता आणि तिच्यामधल्या असलेले न्यूट्रिएंट ह्याच्यावर. मृदेची सुपीकता कमी होण्याची काय काय कारणे आहेत ते लक्षात घेतली पाहिजेत आपण, की सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण, सतत पीक घेणे, खाऱ्या पाण्याचा सतत वापर, रासायनिक खते, कीटकनाशके ह्यांचा अतिवापर, ह्याच्यामुळे मृदेची सुपीकता कमी होत चालली आहे. वर्ल्ड सॉइल डे कधी सेलिब्रेट केला जातो? 5 डिसेंबर, टू मेक अ एफर्ट्स टू द कंझर्वेशन ऑफ सॉइल. दॅट्स इट फॉर द डे. थँक यू.